नमस्कार, मी मधुरिमा. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. नुकतीच जाहीर झालेली नोटिफिकेशन तुम्ही बघितलेली असेल, ज्यामध्ये बामू विद्यापीठ असेल किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल किंवा सोलापूर विद्यापीठाचे तुम्ही पेटसाठी प्रिपरेशन करत असाल तर ह्या दोन तीन ज्या काही पेट आहेत तर त्यामध्ये कॉमन टॉपिक जो आहे तो आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. आणि मग बऱ्याचशा स्टुडंटचा प्रश्न आहे की मग मॅडम रिसर्च ॲप्टिट्यूडचं कशातून वाचायचं आहे, काय करायचं आहे, असे असंख्य प्रश्न आहेत. तर त्यावर जसे की तुमचा सिलेबस दिलेला आहे जो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे व्हिडिओमध्ये, त्यामध्ये मी तुम्हाला काही रेफरन्स बुक्स सांगितले होते जे इझिली डाउनलोड होऊ शकतात. तुम्ही तो सिलेबस घ्यायचा आहे, त्यामधले पॉईंट्स त्या रेफरन्स बुकमध्ये शोधा, त्याला टिक मार्क करा आणि ते तुम्ही रीड करू शकतात. आता याचसोबत आपण काय करूयात की काही MCQs डिस्कस करूयात, जेणेकरून इन केस तुमचं नाही प्रिपरेशन झालं किंवा तुमचं रीडिंग नाही पॉसिबल तर या केसमध्ये तुम्ही MCQ सेशन बघू शकता, जेणेकरून काही कॉन्सेप्ट जे आहेत ते तुमचे क्लिअर होऊ शकतात. सो आजचं हे फर्स्ट सेशन असेल रिसर्च ॲप्टिट्यूड पेट एक्झामच्या प्रिपरेशनसाठीचं. तर सिलेबस सेम असेल का, म्हणजे बामू विद्यापीठ आणि SPPU विद्यापीठ ह्या सगळ्यांचा सिलेबस सेम असेल का रिसर्च ॲप्टिट्यूडचा? तर येस, रिसर्च ॲप्टिट्यूडचा सिलेबस सेम आहे, पण बामूमध्ये काही एक्स्ट्रा पॉईंट्स ॲड केलेले आहेत, तेही मी तुम्हाला सांगेल. आता जसं जसं आपले काही सेशन्स होत राहणार इथून पुढे रिसर्च ॲप्टिट्यूडचे तुमची जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत हे सेशन बघत चला. आपण लवकरच टेस्ट सिरीजही लॉन्च करणार आहोत. एकदम नॉमिनल प्राईजमध्ये टेस्ट सिरीज असेल जी तुम्ही सॉल्व करून तुमचे बरेचसे कॉन्सेप्ट क्लिअर होतील, त्याचे डिटेल्ड आन्सरही आपण तिथे टाकणार आहोत. ठीक आहे, सो स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन, द मेन पर्पज ऑफ द रिसर्च इन द एज्युकेशन इज टू. एज्युकेशनमध्ये रिसर्चचा मेन पर्पज काय आहे? ऑप्शन्स तुम्हाला काय दिले ते बघा. इन्क्रीज द सोशल स्टेटस ऑफ द इंडिव्हिज्युअल, त्या पर्सनल व्यक्तीचं सोशल स्टेटस म्हणजे मी चांगला आहे हे वाढवणं आहे का? किंवा सेकंड आहे इन्क्रीजेस द जॉब प्रॉस्पेक्ट्स ऑफ द इंडिव्हिज्युअल, हेल्प्स इन द पर्सनल ग्रोथ ऑफ एन इंडिव्हिज्युअल अँड हेल्प्स द कॅन्डिडेट टू बिकम द इमिनंट एज्युकेशनिस्ट. सो तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. कारण की इंडिव्हिज्युअलचं पर्सनल स्टेटस वाढावं म्हणून रिसर्च नाही करत आहे, किंवा त्याला जॉब भेटावा म्हणून रिसर्च नाही करत आहे, किंवा स्वतःची पर्सनल ग्रोथ व्हावी म्हणून नाही, तर तो पर्टिक्युलर कॅन्डिडेट जो आहे तो इमिनंट, त्याला एक चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन मिळालं पाहिजे म्हणून जे आहे ते हे रिसर्चचा पर्पज आहे एज्युकेशनमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सॅम्पलिंग इज द ॲडव्हेंटेजियस ॲज इट. ऑप्शन आहे सॅम्पलिंग हे का गरजेचं आहे. सॅम्पलिंग म्हणजे की जसं की आपल्याकडे खूप सारं पॉप्युलेशन आहे, 101 लोक आहेत, आणि मग त्यामधून आपल्याला काय करायचं आहे, काही स्टडी करायचे आहे, मग त्यामधून आपण काही वेगवेगळे पॉप्युलेशन काही लोक सिलेक्ट करतो, त्याला आपण सॅम्पलिंग म्हणतो. म्हणजे सगळेच 100 लोकांचं स्टडी करायचं आहे, पण त्या 100 पूर्ण लोकांचं स्टडी करण्यापेक्षा काही सिलेक्टेड लोक घेतोय, चॉईस करतोय, त्याला आपण म्हणतो दॅट इज व्हॉट सॅम्पलिंग. सो सॅम्पलिंग का गरजेचं आहे? इट सेव्स द टाइम, इट हेल्प्स इन द कॅपिटल सेविंग बोथ A and B and it increases the accuracy. आता सॅम्पलिंग का गरजेचं आहे? ॲक्युरसी तर ते इन्क्रीज नाही करत आहे, पण हां सॅम्पलिंगमुळे आपला एक तर टाईम वाचतो आणि दुसरं म्हणजे आपली सेविंग्जही होते. सो यामध्ये दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन नंबर C इज द करेक्ट, बोथ A and B. त्यामुळे सॅम्पलिंग जे आहे ते ॲडव्हांटेजियस आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलंय बघा. रॅन्डम सॅम्पलिंग इज हेल्पफुल ॲज इट इज. रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धतीचा क्रायटेरिया न ठेवता डायरेक्टली सॅम्पलिंग करताय, डायरेक्टली त्या पॉप्युलेशनला घेतात, ह्याला घेतात, त्याला घेतात, त्याला घेतात. म्हणजे जसं की तुम्हाला काही वयोगटातल्या लोकांची स्टडी करायची आहे, मग तुम्ही जसं की 0 to 10 इयर्स स्टुडंटमधून किंवा त्या छोट्या बेबीजमधून काही लोक सिलेक्ट करणार, त्यानंतर 10 to 20 इयर्समधले काही लोक सिलेक्ट करणार, 20 to 30 मधले करणार, 30 to 40 करणार. तर यातलं रॅन्डम कुठलंही उचलणार ना. सो ह्याला आपण म्हणतो दॅट इज द रॅन्डम सॅम्पलिंग. कारण ह्याला क्रायटेरिया तुम्ही नाही ठेवला तर का हेल्पफुल आहे? बिकॉज इट इज रिझनेबली ॲक्युरेट, इट इज फ्री फ्रॉम द पर्सनल बायसेस and it is the economical method of the data collection. So पर्सनल बायसेस पासून म्हणजे आपण चॉईस नाही केले, रॅन्डम घेतले, ठीक आहे, म्हणून ह्याला पर्सनल बायस नाही येणार. पर्सनल बायस म्हणजे
आपल्याला जे फेवरमध्ये असेल, आपल्या जवळचा हा व्यक्ती आहे म्हणून त्याला घ्यायचं आहे, याला आपण पर्सनल बायस म्हणतो. तर आपण तसं नाही केलं आहे ना, रँडमली घेतलेलं आहे. म्हणून रँडम सॅम्पलिंग का गरजेचे आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे रँडम सॅम्पलिंग गरजेची आहे. कारण की एकतर रिझनेबली ॲक्युरेट आहे, आपण इट इज फ्री फ्रॉम द पर्सनल बायस, आणि दुसरं म्हणजे इकॉनॉमिकल मेथड आहे डेटा कलेक्शनसाठी. नेक्स्ट, डॅश डॅश इज द प्रेफर्ड सॅम्पलिंग मेथड फॉर द पॉप्युलेशन विथ द फायनाईट साईज. मग खालीलपैकी कोणती सॅम्पलिंग मेथड चांगली आहे, कशासाठी, तर पॉप्युलेशनसाठी विथ द फायनाईट, एक पर्टिक्युलर साईजच्या पॉप्युलेशनसाठी खालीलपैकी कोणती मेथड चांगली आहे. ऑप्शन आहे सिस्टेमिक सॅम्पलिंग, पर्पझिव्ह सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग अँड एरिया सॅम्पलिंग. एका फायनाईट पॉप्युलेशनसाठी तर सिस्टेमिक सॅम्पलिंग इज द प्रेफर्ड मेथड फॉर द फायनाईट साईज. नेक्स्ट, which of the following is not an essential element of the report writing. रिपोर्ट रायटिंग करत असताना खालीलपैकी कोणती गोष्ट गरजेची नाही. रिसर्च मेथडॉलॉजी लिहावी लागते, येस लिहावी लागते. रेफरन्सेस लिहावे लागतात, येस लिहावे लागतात. कन्क्ल्युजन्स लिहावे लागतात, येस. सो नन ऑफ द दीज. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. नॉट विचारले ना, विच इज नॉट अन इसेन्शियल, हे सगळेच इसेन्शियल आहे रिपोर्ट रायटिंगमध्ये. ओके, नेक्स्ट, research and development becomes the index of the development of country. रिसर्च आणि डेव्हलपमेंट काय बनलेला आहे, डेव्हलपमेंट कंट्रीचा एक इंडेक्स आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द रिझन्स आर ट्रू विथ रिगार्ड्स टू दिस स्टेटमेंट. ह्या स्टेटमेंटवरून किंवा वरचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यावरून तुम्ही काय सांगू शकतात. बिकॉज R&D टार्गेट्स द ह्युमन डेव्हलपमेंट, because R&D can improve the standard of living people in the country, because R&D reflects, R&D म्हणजे research and development, the true economic and social conditions prevailing in the country and all of these. So हे कशामुळे research आणि development becomes the index of development country, कशामुळे. So correct option is option number D that is the all of the above. ह्युमन डेव्हलपमेंटसाठी गरजेचं आहे, लोकांचे लिव्हिंग स्टँडर्डही वाढवता येते, सोशल कंडिशन, इकॉनॉमिक कंडिशन सगळं वाढवते ना. सो ह्या सगळ्यांमुळे कंट्रीची डेव्हलपमेंट होत असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ डुईंग रिसर्च, टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, टू फाइंड द सोल्युशन, बोथ ए अँड बी. सो तुम्ही सांगू शकतात याचं करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर सी, बोथ ए अँड बी. एक तर प्रॉब्लेम फाइंड आउट करा आणि त्याच्यावरती सोल्युशन सांगा. नेक्स्ट, हायपोथेसिस इज, हायपोथेसिस म्हणजे एखादं स्टेटमेंट सांगणे, त्याला हायपोथेसिस म्हणतात. ठीक आहे. कन्क्ल्युजन ड्रॉन फ्रॉम द एक्झिस्टिंग लिटरेचर, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, रिलेशन बिटवीन द व्हेरिएबल्स अँड कंपॅरिझन ऑफ अझम्पशन्स. सो हायपोथेसिस म्हणजे काय, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. एखाद्या डेटाचं काय होऊ शकतं याला इंटरप्रेट करणं, अगोदरच सांगू शकणं, त्याला आपण म्हणतो दॅट इज द हायपोथेसिस. नाव, in which of the following research methodologies manipulation and control of the variable and randomization of samples are the two of the basic necessity. Options आहे expo facto research, descriptive research, case study research and experimental research. तर ह्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते ऑप्शन नंबर डी आहे. कारण की इथे व्हेरिएबल्स जे आहेत, कंट्रोल ऑफ व्हेरिएबल्स आणि रँडमायझेशन ऑफ सॅम्पल, हे जिथे कुठे येतं तर त्याचं लक्षात घ्यायचं की दॅट इज द एक्सपेरिमेंटल रिसर्च, ज्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन करू शकतो. देन ॲक्शन रिसर्च काय आहे, इट कॅन बी अंडरस्टूड ॲज. सो ॲक्शन रिसर्च म्हणजे लॉन्जिट्युडनल रिसर्च अँड अप्लाइड रिसर्च, अ काइंड ऑफ रिसर्च बीइंग कॅरीड आउट टू सॉल्व द स्पेसिफिक प्रॉब्लेम अँड ऑल ऑफ द अबोव. सो ॲक्शन रिसर्च म्हणजे काय, ॲक्शन रिसर्च म्हणजे की a kind of research that is being carried out to solve the specific problem. लोकांचे स्पेसिफिक प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जो रिसर्च केला जातो त्याला आपण ॲक्शन रिसर्च असं म्हणतो. ठीक आहे. नाव, व्हॉट आर द कोर एलिमेंट ऑफ द डेझर्टेशन. डेझर्टेशन सगळ्यांना माहिती आहे. डेझर्टेशन म्हणजे आपण जे प्रोजेक्ट वगैरे करतो तेव्हा जेव्हा लिहितो त्याला तर एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये लिहितो, तर त्याचे सिक्वेन्स काय आहे असा क्वेश्चन विचारलाय. खाली ऑप्शन्स दिलेत बघा. इंट्रोडक्शन लिहायचं, त्यानंतर डेटा कलेक्शन, डेटा ॲनालिसिस, कन्क्ल्युजन अँड रिकमेंडेशन, एक्झिक्युटिव्ह समरी,
लिटरेचर लिहू, डेटा गॅटर, कन्क्ल्युजन, बिब्लिओग्राफी, रिसर्च प्लॅन, रिसर्च डेटा ॲनालिसिस, रेफरन्सेस अँड इंट्रोडक्शन, लिटरेचर रिव्ह्यू, रिसर्च मेथोडॉलॉजी, रिझल्ट, डिस्कशन अँड कन्क्ल्युजन. तुम्ही हे इझिली सांगू शकतात. एक तर पहिल्यांदा इंट्रोडक्शन गरजेचं आहे, त्यानंतर लिटरेचर ऑफ रिव्ह्यू, कधी डेझर्टेशन लिहिताना रिसर्च मेथोडॉलॉजी लिहायच्या, त्यानंतर रिझल्ट लिहायचे, त्यानंतर डिस्कशन आणि कन्क्ल्युजन असेल. ठीक. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड ऑफ रिसर्च. खालीलपैकी कोणती मेथड आहे जी रिसर्च नाही आहे? सर्वे, हिस्टॉरिकल, ऑब्झर्वेशन अँड फिलॉसॉफिकल. तर सर्वे ही एक रिसर्चची मेथड आहे. हिस्टॉरिकल इज ऑल्सो द मेथड, फिलॉसॉफिकल इज ऑल्सो द मेथड, बट ऑब्झर्वेशन इज नॉट द मेथड of research. So the correct option is option number C. How to judge the depth of any research. एखाद्या रिसर्चची डेप्थ आपण कशी जाणून घेऊ शकतो? ऑप्शन आहे रिसर्च टायटल वरून आपल्याला कळते का, रिसर्च ड्युरेशन वरून आपल्याला कळते का, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह वरून आपल्याला कळते का बाय टोटल एक्सपेंडिचर म्हणजे तुम्ही रिसर्चवरती किती खर्च केला यावरून तुम्हाला रिसर्चची डेप्थ कळते. सो रिसर्चच्या टायटलवरून आपण त्याची डेप्थ नाही सांगू शकत, किंवा रिसर्चला जास्त वेळ लागला याचा अर्थ खूप डेप्थमध्ये रिसर्च नाही. सो रिसर्चचे ऑब्जेक्टिव्स काय आहे यावरून तुम्ही त्या रिसर्चची डेप्थ समजू शकता, किंवा त्याच्यावर तुम्ही जास्त खर्च केला म्हणून जास्त डेप्थ आहे नाही. रिसर्चचे ऑब्जेक्टिव्स काय आहे त्यावरून तुम्ही सांगू शकता. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट करस्पॉन्ड टू द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च. खालीलपैकी कोणती गोष्ट कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहे रिसर्चची, नॉट म्हटलेली आहे. Research is not passive, research is the systematic, research is not the problem oriented, research is not the process. So खालीलपैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे? तर रिसर्च इज नॉट द प्रोसेस. रिसर्च विचारलंय ना, डज नॉट करस्पॉन्ड टू द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च. सो रिसर्च इज द प्रोसेस. It is not the characteristics of the research, right? So in this way we have completed certain questions which is the most probable questions from the research aptitude area. आणि अशाच पद्धतीचे आपण काही रिसर्च ॲप्टिट्यूडचे काही सेशन करूयात जेणेकरून तुम्हाला अपकमिंग ज्या काही पेट एक्झाम्स आहेत त्या तुमच्या क्लिअर होतील. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरं म्हणजे तुमचे आणखी काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. Thank you.